सुद्धा घर नाही ह्याला संतोष देशमुखला तिसऱ्यांदा सरपंच झालाय। तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असतील, तुमचाच भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल, 3-3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो, त्या माणसाची ही अवस्था होते। माझा हेतू हा आहे की या संतोषच्या याला न्याय मिळाला पाहिजे। ह्याच्यात कसलं राजकारण आलंय? तुम्ही उठत आणि मीडियावाले सुद्धा हे तुमच्या पाया पडतो, बुटासहित पाया पडतो, चपलासहित पाया पड। अरे राजकारण काय आहे माझ्या बांधवांनो, मला सांगा ना। हे सोडलेत काही जण। सूरज चव्हाण बोलला माझ्यावर। सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो। बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये। आणि ते चला जाऊ द्या, बाकीच्यांना मला नो हेअर करायचंय, इतरांना मला नो हेअर करायचं। अरे काय लाख तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर, मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही। कारण मला संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटवून द्यायचा नाही। म्हणून मला काय म्हणायचं ते म्हणा, मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचंय अमोल मिटकरींना बोलू द्या, अजून कोण बोलतोय त्यांना बोलू द्या, कोण आणले ते मोठ्याल्या चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही। अरे